हॅलो हॅलो ते अगदी बा त्या पट्टीच्या आतमध्ये जी स्कूटी आहे ना स्कूटी स्कूटी आपण बाहेर घ्यायची प्लीज स्कूटी आपण पट्टीच्या बाहेर घ्या किंवा मैदानाच्या बाहेर घ्या दोनपैकी काहीतरी करा प्लीज अमित बोत्रे जर आपण त्यांना सांगा हॅलो 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 चला पण सामन्याला सुरुवात करूयात आणि पहा दोन्ही कर्णधार आणि यापुढे होणारे सामने या स्पर्धेमध्ये ज्या संघाने सहभाग घेतलाय पार्टिसिपेट केलं तुम्हा सर्वांना आम्ही सूचित करतो की या स्पर्धेमध्ये आजचा दिवस आपण पाहतोय अगदी आपला तुम्हाला सर्वांचा आवडता सण होळीच्या सणानिमित्त ही स्पर्धा आपण पाहतोय ते या स्पर्धेला संध्याकाळी सर्वांना लवकर घरी जायचे त्याकरता नियम अगदी काटेकोरपणे पाळले जातील की तुम्हाला 20 मिनिटांमध्ये 4 षटकं संपवावी लागतील अन्यथा पॅनल्टी या स्पर्धेमध्ये कंपल्सरी आहे याची दखल घ्या आपण पॅनल्टी कंपल्सरी आहे 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं हाताळावी लागतील वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते तर कुंभारगाव अंतर्गत गुलमोहर क्रिकेट क्लब बोत्रेवाडी आयोजित गुलमोहर चषक 2025 चे हे पर्व आपण पाहतोय पर्व क्रमांक पहिला बॉल इथे मात्र लॉफ्ट करायचा प्रयत्न मिस टायमिंग झालाय आणि छेडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये मिळेल ती एक धाव आणि एका धावेने इथे मात्र धावांचा श्री गणेश होतोय पहिला सामना आपला पाहायला मिळतोय एका बाजूला इस भैरवनाथ बोरगेवाडी तर एका बाजूला आपण पाहतोय ओम साई गलमेवाडी या दोन संघांतर्फे लढत पाहतोय पहिल्या चेंडूवर आपण पहिल्या डिक्लेअर स्वरूपाची धाव तदनंतर मात्र एक अवांतर स्वरूपाची धाव पाहायला मिळते 2 धावा फलकावरती येत आहेत दिवसभर लागेल इथं तदनंतर मात्र ऑन साईडला या डेने अगदी हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलं चेंडूला केवळ दिशा दिली आणि एक धाव या ठिकाणी संपन्न केली जाते अगदी या स्पर्धेतील पहिला सामना पाहतोय एका बाजूला बोरगेवाडी एका बाजूला ओमसाई गलमेवाडी टॉस मात्र जिंकलाय टीम ओमसाई गलमेवाडी संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले ते म्हणजेच बोरगेवाडी संघाला यस सर पंच नो बॉल यस आणि फ्रीडचा चेंडू असेल फ्रीडचा बॉल धावा आतापर्यंत धाव फलकावरती आहे 4 धावा ओ आणि दुर्गेशच्या या बॉलवरती आपण जर पाहिलं तर अगदी 30 क्षेत्राच्या बाहेर चेंडूला पाठवलंय
क्षेत्ररक्षक जाईल, चेंडूची उचल फेक केली जाईल, तोपर्यंत मात्र धावा येतील त्या 2 धावा. 2 धावाने धावफलकावरती नंबर आपण पाहतोय, आकडा पाहतोय तो म्हणजेच 6 धावा. एक जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने कुंभारगाव अंतर्गत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर मात्र यस आणखीन एक खराब चेंडू, आणखीन एक अवांतर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळते. फाईट बॉल, धावा पोहोचत आहेत. हे साडी त्याचबरोबर आपण पाहतोय की अगदी टेनिस क्रिकेट जगतातील एक दिग्गज समालोचक आमचे किरण मस्कर सरांचे या ठिकाणी आगमन झाले. आगतम स्वागतम सुस्वागतम किरण सर. अगदी व्हॉइस ऑफ महाराष्ट्र म्हणून खऱ्या अर्थाने ज्यांना ओळखलं जातं, ज्यांचे स्टेटस आम्ही आवर्जून आणि आवडीने पाहतो, असं एक समालोचन क्षेत्र असेल, भारदस्त व्यक्तिमत्व म्हटलं तरी चालेल, एक जबरदस्त समालोचक किरण मस्कर सर यांचं या ठिकाणी आगमन झाले. आणि याच्या स्पर्धेमध्ये आपल्याला सरांचा सुद्धा आवाज आवर्जून ऐकायला मिळेल. आता मात्र खऱ्या अर्थाने आणि यावेळेस लाफ केले चेंडूला, टायमिंग प्रॉपर आहे. डीप लॉंग ऑफला चेंडू जाईल सीमा रेषे पार. फलंदाज निलेशच्या बॅट मधून येतोय. या सामन्यातील, या स्पर्धेतील पहिला दमदार षटकार. धावा येत आहेत 16 धावा धावफलकावरती. त्यानंतर मात्र यावेळेस फटका फसतोय. अगदी शरीरावर चेंडू आला, उसळी मिळाली आणि स्वतः गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये इथे मात्र झेल गॅदर करतोय. ज्या फलंदाजाने मागील चेंडूवर षटकार खेचला, ज्या फलंदाजाने मागील चेंडूवर प्रहारचा केला, अगदी त्याच फलंदाजाचा काटा काढलाय तो म्हणजे दुर्गेश चोरगे या गोलंदाजाने. आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर पहिलं ओव्हर संपली, काही बॉल बाकी असेल ना, शेवटचा चेंडू अजून शिल्लक आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावा फलकावरती येत आहेत त्या 16 धावा, 60 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. जबरदस्त ही स्पर्धा आणि अगदी या स्पर्धेतील पहिला सामना काय अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला संघ बोरगेवाडी तर एका बाजूला मात्र आपण पाहतो ओमसाई गलमेवाडी. पहिली विजयाची माळ कुठला संघ आपल्या गळ्यामध्ये घालेल ते पाहणं मात्र उत्सुकतेचं आहे. पहिला विजय या स्पर्धेमध्ये कोण साकारेल हे पाहणं उत्सुकतेचं आहे. आणि पहिला श्री गणेशा कोण करेल हे पाहण्यासाठी आमचे प्रेक्षक सुद्धा आतुर आहेत. तर अशा प्रकारे शेवटचा चेंडू या ठिकाणी आपण पाहतो डॉट स्वरूपाचा आला आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अंती. इट मीन्स एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टोटल 16 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट्स. तर स्पीडअप करायचं प्लीज. आता मात्र आपण ज्या व्यक्तिमत्वाचा आपण थोड्याच वेळापूर्वी आपण गुणगौरव केलं ते म्हणजेच द व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, द ग्रेट कॉमेंटेटर किरण मस्कर सरांचे या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. मी सरांचा शुभ सत्कार पार पाडण्यासाठी विनंती करेन. बस अगदी किरण मस्कर सर सातत्याने उल्लेख करतात की कोणाचाही सत्कार करताना उल्लेख करतात की सर ज्या प्रकारे तुम्ही मान्यवरांना उबदार मायेची शाल देतात त्या प्रकारे आमच्याकडून तुम्हाला सुद्धा हे मायेची उबदार शाल प्रेमप्रतीक पुष्पगुच्छ देऊन तुमचा सुद्धा आम्ही अगदी मनाच्या अंतःकरणातून आम्ही स्वागत करतोय. अतिशय गोड व्यक्तिमत्व, अगदी मधुर आणि रसाळवाणी ज्यांची आपण नेहमी ऐकतो असे किरण मस्कर सर. ओ यावेळेस अगदी सबरी डिलिव्हरी पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर खूप खोलवर चेंडू राहिला. फलंदाजाला चेंडू रीड करताना नाही, सरळ कॅरी केला गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि या ठिकाणी येतोय हा डॉट बॉल. निर्धाव चेंडू येतोय. पुन्हा एकदा फटका फसतोय. यष्टिरक्षक येतोय झेल खाली. आणखीन एक हादरा बसतोय. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. फलंदाज
अंकुश येईल बॅक टू द डकआउट. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. हो 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 डायरेक्ट हिट जर चाला असं तर मात्र संधी होती इथे. अगदी फलंदाजाला पहिल्या चेंडूवर माघार धाडण्याची नामी संधी निर्माण झाली होती. मात्र फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये अगदी वेळेमध्ये दाखल होते. किरण याला आपण पाहतो नॉन स्ट्राइक एंडला. त्यानंतर यावेळेस लांबी मिळाली, माफ करा उंची मिळाली, लांबी मात्र गाठता आली नाहीये. ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सरळ मात्र क्षेत्राच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि विकेट क्रमांक 3 या ठिकाणी माघारी परततोय. फलंदाज विकास याला मात्र माघार परतावं लागले. अगदी आपण जर पाहिलं तर सलामीची जोडी अंकुश निलेश बाद झाल्यानंतर आता मात्र विकास सुद्धा माघारी परततोय. विकास बाद झाल्यानंतर सनी हा मैदानामध्ये येतोय. म्हणजे खऱ्या अर्थाने आता मात्र मधल्या फळीला मिडल ऑर्डरला सुरुवात झाली आणि जर पाहिलं तर ओपनिंग पेअर मध्ये अंकुशच्या बॅटमधून आपलं एक चांगली इनिंग पाहायला मिळाली नाही. निलेशने मात्र एक षटकार चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. मात्र दोघांनी आपण जर पाहिलं तर पार्टनरशिप बिल्ड करता आली नाही. त्यामुळे मिडल ऑर्डरला आता मात्र तो प्रयत्न करावा लागेल, पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल आणि एक चांगल्या टार्गेटकडे तुम्हाला वाटचाल करावी लागेल. खोलवर टप्प्याचा बॉल अगदी डीप लॉंग ऑफला जाईल. जबरदस्त एक थ्रोशॉट होते आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय की षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त होतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करणारा संघ म्हणजे आपण पाहतोय बोरगेवाडी संघ. धाव फलकावरती येतात त्या 20 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आज आपण मित्रांनो होळीचा सण आपण सेलिब्रेट करतोय. काल जर आपण पाहिलं तर होलिका दहन आपण काल केलं आणि आज मात्र खऱ्या अर्थाने आपण रंगांची उधळण करतोय. आणि इथे मात्र आपण जर पाहिलं तर तुम्हा आम्हा सर्वांचं लाडकं जर कुठलं खेळ आपण बोलूयात, कुठला लाडका खेळ असेल की अगदी ज्याच्यासाठी आपण प्रत्येक सण, प्रत्येक सेलिब्रेशन, प्रत्येक आनंद बाजूला सारून पहिलं प्राधान्य कुणाला दिलं जातं तर क्रिकेटला. आणि अगदी यावेळेस आपण जर पाहिलं तर आजचा सण सर्वजण फॅमिली समवेत, कुटुंब समवेत सेलिब्रेट करतात. मात्र आपण जर पाहिलं तर या असोसिएशन मधील हे सर्व प्लेयर्स म्हणजे आपलं एक कुटुंब आहे आणि त्याच कुटुंबा समवेत आपण आज या स्पर्धेचा आनंद घेतोय या होळीच्या सणानिमित्त. याच दरम्यान अगदी यावेळेस साफ करायचा प्रयत्न, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षकांना चेंडू रोखणं गरजेचं होतं, मात्र थोडंसं नैसर्गिक अडथळा असल्यामुळे चेंडू क्षेत्ररक्षकाला सुद्धा व्यवस्थित रोखता आला नाही. तर याच दरम्यान 1 बाउन्स येथील 4 धावा आणि या 4 धावांनी धाव फलकावरती होत्या त्या 25 रन 25 धावा फलकावरती येत आहेत. ओ हो 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 इथे मिडल स्टंप अक्षरशः उकडून बाजूला केले. यू मिस आय विल डेफिनेटली इट. इथे चेंडू मिस झाला आणि यष्टांना उद्ध्वस्त करून निघून जातोय. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. विकेट क्रमांक 4 सन्नीला मात्र यावं लागते बॅक टू द डकआउट. चला न्यू बॅट्समॅन आपण घाई करायचे प्लीज. सामने आपण जर पाहिले तर पहिल्या फेरीतील सामने आपण ज्या प्रकारे या असोसिएशनच्या किंवा कुंभारगाव अंतर्गत कुठल्याही स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर
4 षटकांचे पहिल्या फेरीतील सामने म्हणजे आपण आतापर्यंत पाहिलं तो तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू आपण आतापर्यंत खेळले गेले, हाताळले गेले. 3 चेंडू अजूनही शेष आहेत, शिल्लक आहेत. म्हणजे येणाऱ्या 9 चेंडूमध्ये किती धावा उभारल्या जातील यावरती निर्भर असेल की सेकंड इनिंगमध्ये ओमसाई गलमेवाडी संघाला किती धावा जिंकण्यासाठी बनवाव्या लागतील किंवा टार्गेट काय असेल. यावेळी सुद्धा फटका फसतोय. आणखीन एका विकेटचं पतन होतंय. अगदी तू चल मैं आया ही परिस्थिती आता आहे की काय. कारण मी ज्या प्रकारे मगाशीच म्हटलं होतं की इथून पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं आहे, ते होताना मात्र पाहायला मिळत नाही. मात्र इथून अगदी बॅक टू बॅक विकेट्स गमावताना मात्र हा संघ पाहायला मिळतो, तो म्हणजेच बोरगेवाडी संघ. आतापर्यंत तब्बल 5 फलंदाज माघारे परतले, म्हणजे जवळजवळ निम्मा संघ तंबूच्या आशयाला परतला असं म्हणायला हरकत नाहीये. अगदी माझ्या मते इथून मात्र कुठला संघ असेल जो होळी खेळण्यासाठी फ्री होऊन जाईल, पहिला संघ कुठला असेल, आणि एक संघ असेल त्याला मात्र दुसऱ्या फेरीसाठी थोडी वाट पाहावी लागेल. आणि त्यानंतर अगदी डीप शॉट कव्हरला आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. अगदी चेंडूवर झेपावला, चेंडू रोखला, क्विक थ्रो करण्याचा प्रयत्न, तिथे मात्र धाव रोखली जाते. एकच धाव मिळेल, एका धावेने धाव फलक मात्र पोहोचेल 26 या अंकावरती. येस, आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर माझ्या मते श्रीराम चिखलेवाडी संघाचे स्टार प्लेयर मिस्टर किरण मोरे आमच्या सभेत आपण पाहतोय, आमच्या स्कोररना मार्गदर्शन करतात, गाईड करतात. आणि हेच एक चांगल्या खेळाडूचं वैशिष्ट्य आहे. आणि याचबरोबर या ठिकाणी लॉफ्ट केलाय. या स्पर्धेतला पहिला षटकार येतोय, फलंदाज किरणच्या बॅटमधून येतोय हा दमदार षटकार. आलेल्या षटकारानेशी धावा माफ करा, आपण जर पाहिलं तर निलेशच्या बॅटमधून पहिला षटकार आला होता, त्यानंतर मात्र किरणच्या बॅटमधून षटकार क्रमांक 2 येतोय आणि 6 धावांनी धावफलक मात्र पोहोचते 32 या अंकावरती. तर आपण ज्या प्रकारे किरणचा उल्लेख करत होतो, किरण सुद्धा एक खूप गोड व्यक्तिमत्व असं म्हणावं लागेल, एक चांगला खेळाडू आहे. आणि त्याकरता आपण जर पाहिलं आज स्पर्धा मात्र खऱ्या अर्थाने गुलमोहर भुत्रवाडी या संघाची आहे. मात्र त्या आयोजकांना सुद्धा आपल्या परीने होईल तेवढं मात्र सहकार्य करण्याचा प्रयत्न किरणच्या माध्यमातून सुद्धा मी म्हणेन या असोसिएशनमधील या कुंभारगाव अंतर्गत सर्व खेळाडूंचे तसेच प्रयत्न सातत्याने असतात. आम्ही प्रत्येक स्पर्धेमध्ये तो अनुभव घेतो की स्पर्धा माझी नाही आहे किंवा त्याची नाही, तर आपली स्पर्धा असं समजून येथील सर्व खेळाडू अगदी या स्पर्धेमध्ये वावरत असतात. इथे मात्र पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. अवांतर चेंडू, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव मात्र या ठिकाणी मिळेल. एक्स्ट्रा धावे धाव फलक मात्र पोहोचेल 33 रन्स, ते 30 धावा धावफलकावरती येत आहेत. डिप्लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण, क्विक थ्रो अगदी आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडला केला गेला. आणि अशा प्रकारे जेव्हा थ्रो होतात किंवा अशा प्रकारे जेव्हा दर्जेदार क्षेत्ररक्षण होतं ना, तेव्हा फलंदाजांचे जे एक्स्ट्रा धाव किंवा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असतो ना, ते प्रयत्न किंवा ते मनसुबे पूर्णपणे अगदी नेस्तनाबूत केले जातात आणि दबावामध्ये टाकलं जातं केवळ एकेरी धावेसाठी. आणि हेच इथे पाहायला मिळालं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालं, खूप चांगला थ्रो झाला, एकच धाव मिळाली. लेफ्ट हँडेड बॅट्समॅन हो इथे चेंडू येऊन सरळ आदळतोय शरीरावरती. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. आतापर्यंत आपण पाहिलं संदीपने पहिला चेंडू नक्कीच अवांतर आला, मात्र त्यानंतर 2 चेंडू खूप चांगल्या पद्धतीचे पाहायला मिळाले. फटका तर चांगला होता, मात्र दिशा खूप चुकीची निवडली. डिक्लेअर झोनमध्ये जाईल चेंडू आणि डिक्लेअर झोनच्या स्वरूपाने धावा जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये जिथे आपण पाहिल्या दुर्गेशने पहिलं षटक हाताळलं, तब्बल 16 धावा खर्च केल्या. षटक क्रमांक 2 निलेश याने हाताळलं, केवळ 4च धावा खर्च केल्या. खूप चांगला कमबॅक केला आणि आतापर्यंत आपण पाहतो धावा फलकावरती 35. ओहो, धावा येत आहेत. आणि इथे असं फलंदाजाला बरोबर झाला की हा चेंडू अवांतर जाईल की काय, लेगशिक सोडून जाईल की काय, मात्र शरीरावर आदळला आणि डॉट चेंडू मात्र पाहायला मिळाला. इथे मात्र चूक केली गोलंदाजाने. यावेळेस मात्र फलंदाजाचा निर्णय योग्य आहे. अगदी चेंडू आला त्या मार्गाने मात्र जाऊन दिला. अवांतर चेंडू आला, वाईट धाव, एक्स्ट्रा धाव मिळेल. 36 धावा धावफलकावरती येत आहेत. पुन्हा एक खराब चेंडू.
तब्बल 3 अवांतर धावा या षटकामध्ये आतापर्यंत पाहिलेत. या अवांतर धावाने 37 रन 37 धावा येत आहेत. बॅट्समन आपण जर पाहिलं स्ट्राईक एंडला आहे किरण, ज्याच्या बॅटमधून एक षटकार पाहिला. यावेळी सुद्धा लॉफ्टर केलाय. क्षेत्ररक्षक आहे मात्र स्वतःला प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये म्हणावतोय आणि चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषे पार. आणि किरणच्या बॅटमधून हा दुसरा षटकार आणि धावा फालकावरती येत आहेत आल्या षटकारानेशी. त्या म्हणजेच 40 धावांचा पल्ला या ठिकाणी पार पाडला जातोय. 43 धावा फालकावरती येत आहेत. या षटकातील चेंडू आपण जर पाहिलं तर शेवटचा चेंडू असेल. शेवटचा बॉल आणि अगदी शेवटच्या चेंडूवर काय उत्तर येते तर मात्र डिक्लेअर स्वरूपाची धाव मिळते. एकच धाव मिळेल आणि आलेल्या एका धावेनेशी धावफलक मात्र पोहोचेल 44 धावा आणि 45 धावांचं आव्हान उमसाई गलमेवाडी या संघासमोर या ठिकाणी ठेवले गेले. चला तर पुढील सामन्याचा आपण टॉस करता मी दोन्ही कर्णधारांना विनंती करेन. पुढचा टॉस असेल, पुढचा सामना असेल तो म्हणजेच जय हनुमान वरेकरवाडी विपक्ष वीर हनुमान माटेकरवाडी. तर दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज आम्ही आपल्याला विनंती करतोय की वेळ जास्त खर्च करू नका. वेळेच आपण या टॉस का बॉसमध्ये दाखवा, कारण जे लॉट्स आहेत ते माझ्यामध्ये आपल्यापर्यंत सुद्धा ऑलरेडी पोहोचलेले आहेत. तर आज मात्र सहकार्य करायला विनंती करतो आम्ही सर्व कर्णधारांना. चला टॉस करता यायचं. कॅप्टन्स चला वीर हनुमान वरेकरवाडी जय हनुमान वरेकरवाडी आणि वीर हनुमान माटेकरवाडी. चला प्लीज कॅप्टन्स आपण लवकरात लवकर यावं विनंती असेल. जास्त वेळ खर्च करू नका प्लीज. वीर हनुमान वरेकरवाडी इंटू ब्रॅकेट आपण हैदराबाद म्हटलं तरी हरकत नाही. जबरदस्त जर्सी आपण पाहतोय हैदराबाद टीमची. आणि आपण जर पाहिलं माझ्या मते मागील सीझनमध्ये हैदराबाद संघाने जबरदस्त परफॉर्मन्स केला होता. त्यानंतर मात्र ही जर्सी सुद्धा चर्चेमध्ये आली. गुलमोहर चषक 2025 टॉस करतो. अगदी बरोबर रामसर बरोबर बोलले. हैदराबाद असं वाटलं की हैदराबादची जय हनुमान 11 कोळेकरवाडी आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर टीम आहे माटेकरवाडी. टॉस केला जातो अब आपल्या शुभ हस्ते. कोण टॉस मागणार आहे? येस कोळेकरवाडी टीमचा टॉस आहे. छापा काटा तुम्हाला मागायचा आहे. येस साहेब स्पिन दी कॉइन. छापा कॉल आहे आणि हा काटा चाललेला आहे. टॉस जिंकला माटेकरवाडी टीम. सगळ्यात पहिल्यांदा रंगपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि काय बोलता आज सणवार आहे त्यामध्ये आपल्यासाठी सगळे सण क्रिकेटच आहेत का? येस सगळे सण आपल्यासाठी क्रिकेटच आहेत. प्रथमतः सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. स्पेशली तुम्हाला फर्स्ट टाइम तुमचं आमच्या इकडे कुंभारगाव स्टेशन दरम्यान विजिट आहे. खूप अतिशय खूप छान वाटलं तुम्ही इथे आला त्याच्यासाठी. आणि नियोजन तर खूप छान केलेलं आहे. ज्या टायमावर सांगितलं त्या टायमावर त्यांनी सुरुवात केलेली आहे. त्यामुळे खेळायची खूप अशी मजा येईल. त्याचा आम्ही आनंद लुटू. छान पाठांतर करून आलायस तू. टॉस जिंकून महत्त्वाचा निर्णय फिल्डिंग घेऊ. फिल्डिंग घेत आहेत आज. कसा पद्धतीने प्रवास राहिला तुझ्या टीमचा आतापर्यंत टेनिस क्रिकेटच्या पूर्ण सीझनमध्ये? तर आमची टीम तर एवढी खास म्हणजे आमची लहान लहान मुलं आहेत आमच्या टीममध्ये खेळायला. तर बघूया आता काय. लहान मुलंच रेकॉर्ड चांगला करतात. थँक्यू सो मच दोघांना. खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच चालू झाले म्हणून जास्त वेळ थांबणार नाहीये. कॉमेंट्री बॉक्समध्ये लगेच जाऊयात आपण. जो आवाज तुम्ही ऐकत होता टेनिस क्रिकेटमधील एक बहारदार आवाज, मराठी भाषेची पकड तुम्ही ऐकली. राम मोरे सर यांच्याकडे आपण जाणार आहोत. अर्ध्या राहिलेल्या मॅचची कहाणी त्यांच्या वाणीमधून ऐकणार आहोत. थँक्यू सो मच. जाऊयात राम मोरे सरांकडे. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच सर. अगदी जबरदस्त भारदस्त या टेनिस क्रिकेट जगतातील एक जबरदस्त व्यक्तिमत्व, या समालोचन क्षेत्रातील एक
अगदी ज्या व्यक्तिमत्वाने या समालोचक कक्षामध्ये जी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली असं व्यक्तिमत्व म्हणजे किरण मस्कर सर यांना पण टॉस्का बॉक्समध्ये ऐकलात आणि अगदी खऱ्या अर्थाने यस पहिल्या बॉलचं आपण नक्कीच वर्णन करूया. जिथे आपण पाहिलं पहिला बॉल डॉट स्वरूपाचा आला त्यानंतर मात्र आला चौकार. 4 धावा आला. टार्गेट आपण पाहतो 45 धावांचं टार्गेट आहे. मात्र मित्रांनो खरंच सांगायला अभिमान वाटतो की किरण मस्कर सरांसमवेत जर आपल्याला स्टेज शेअर करायला मिळणं म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या ज्ञानामध्ये आपल्या पदरामध्ये ज्ञानाची भर पडणं असं म्हटलं तरी अगदी वावगं ठरणार नाही. किरण मस्कर सरांची माझ्यामध्ये सर आपण किरण मस्कर सरांच्या आणि आमची माझ्यामध्ये सर रोशन सरांनी आपल्याला वरळीला आमची सर्वप्रथम भेट झाली होती आणि तिथे मी पाहिलं आणि अगदी असं वाटलं की त्या दिवशी मला ते वाटलं आणि आजही तेच वाटलं की किरण सरांसमोर समालोचन करणं म्हणजे अगदी सूर्याला दिवा दाखवणं आहे. कारण त्यांच्यासारखं समालोचन करणं हे आमच्यासारख्यांचे स्वप्न असतं सर आणि नक्कीच आम्ही प्रयत्न करू आणि एक दिवस आम्ही सर तुमचं मन जिंकण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. तर त्याचबरोबर यस या ठिकाणी आणखीन एक चौकार तो 4 धावा मिळत आहेत. आलेल्या 4 धावांची धावफलक मात्र जाईल 8 धावा धावफलकावरती येत आहेत. काय मित्रांनो किरण मस्कर सर जेव्हा समालोचन करतात ना तुम्हाला क्रिकेटबद्दलचं बरंचसं ज्ञानही देतात आणि त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलचं सुद्धा तुम्हाला बरंच काही ते शिकवून जातात. त्यामुळेच मित्रांनो आम्ही त्यांचं समालोचन ऐकण्यासाठी सुद्धा आम्ही स्वतः समालोचक असताना सुद्धा त्यांचं समालोचन ऐकण्यासाठी आतुर असतो. यावेळेस मात्र मिसफील्ड झाले. चूक केली शत्रुशी गाडी आणि इथे चूक करतोय स्वतः गोलंदाज सुद्धा. कलेक्शन खराब झालं तिथे सुद्धा संधी निर्माण झाली होती. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाजाला धावची स्वरूपात बाद करायची. 3 धावा मात्र या ठिकाणी नक्कीच मिळतील. या 3 धावांनी धावफलक मात्र जाईल 11 धावा धावफलकावरती येत आहेत. एक मी म्हटलं होतं की आजचा हा पहिला सामना खूप महत्त्वाचा आहे. जबरदस्त हा सामना जोडी संघ जर आपण पाहिलं तर समतुल्य असे दोन्ही संघ आहेत. एका तराजूमध्ये जर दोन्ही संघांना तोललं ना मित्रांनो तर ही दोन्ही संघ समतुल्य भरतील असे आहेत. त्यामुळे दोन्ही संघाने जबरदस्त फलंदाजी गोलंदाजी यावेळेस पहा जीवनदान मागील चेंडूवर मिळालं आणि या सर्वात मात्र या चेंडूवर मात्र 1 बाउन्स आमच्या समालोचन कक्षाला मात्र सलामी देणार येतोय हा चौकार. 4 धावा आल्या 4 धावाने इथे मात्र पाहिलं तर पहिलं षटक यात्री समाप्त होतोय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 15 धावा धावफलकावरती येत आहेत. टार्गेट आपण जर पाहिलं तर 45 धावांचं टार्गेट आहे म्हणजे इथून जिंकण्यासाठी येणारे 18 चेंडू आणि आता मात्र 30 धावांची गरज असेल. 18 चेंडू 30 धावा. चला स्पीडअप करा. टीम मिटिंग नको. विकेट फलंदाज बाद झाला किंवा ओव्हर समाप्त झाली तर मात्र टीम मिटिंग तुम्हाला आता अलाउ नाही आहे. प्लीज या दिवसामध्ये आजच्या दिवसामध्ये टीम मिटिंग्स आम्ही कोणाला घेऊ देणार नाही किंवा करू देणार नाही याची दखल घ्या. आपण प्लीज सर्वांनी सहकार्य करा. मी मगाशी सुद्धा म्हटलं की मित्रांनो आज सणासुदीचे दिवस आहेत. आपण सर्व नक्कीच नो डाऊट की आपण सर्व सुद्धा फॅमिली आहोत. मात्र आपल्या घरी सुद्धा एक फॅमिली आहे. त्यांना सुद्धा आपला वेळ देणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रयत्न करूया की ॲटलिस्ट संध्याकाळच्या वेळेमध्ये आपण थोडंसं लवकर जाण्याचा प्रयत्न करूया किंवा लवकर आपण उरकण्याचा प्रयत्न करूया. त्यासाठी सकाळपासून आपल्याला त्यासाठी प्रयत्न करावे लागतील आणि तुम्ही सर्वजण त्यासाठी सहकार्य कराल अशी आम्ही अपेक्षा पाहतो. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन चेंडू खेळला. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकाचं जजमेंट तिथे चुकलं. असं वाटलं होतं की 1 बाउन्स त्याच्या हातामध्ये चेंडू होईल मात्र डोक्यावरून चेंडू निघून गेला आणि चेंडूवर धावा मात्र येतात त्या तब्बल 4 धावा. आल्या 4 धावाने 19 धावा धावफलकावरती पोहोचत आहेत. धावा आहेत धावफलकावर. चला स्पीडअप करा प्लीज. स्पीडअप करा. ही स्पर्धा मित्रांनो आपण पाहतोय ती म्हणजेच कुंभारगाव अंतर्गत गुलमोहर चषक 2025 हे पर्व आणि माझ्या मते आपण जर पाहिलं तर या स्पर्धेचं पहिलं पर्व म्हणजे गुलमोहर मूत्रवाडी या संघाच्या माध्यमातून माझ्या मते पहिलं आयोजन आपण पाहतोय. आणि जर आयोजनाचं मित्रांनो वैशिष्ट्य पाहिलं किंवा भव्य दिव्यता पाहिली हो काय कमालीचा स्ट्रोक होता. मात्र डिस्टन्स मात्र क्लिअर करता आला नाही. सहक्षेत्राच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि फलंदाज स्वप्नील ज्याच्या बॅटमधून तब्बल 3 चौकार पाहिले होते
असं आशा आशा होती की हा फलंदाज जणू काय 3 षटकामध्ये सामना संपवेल की काय, मात्र त्याच फलंदाजाचा काटा काढला ज्याच्यासाठी हे जाळं रचलं गेलं, त्या जाळामध्ये फसला आणि फलंदाज स्वप्नीलला मात्र अगदी माघारी परतावले. गोलंदाज किरण, अगदी किरण एक अष्टपैलू खेळाडू म्हणून आपण भोरगेवाडी संघाकडून पाहतोय, कारण फलंदाजी करताना किरणच्या बॅटमध्ये आपण 2 षटकार सुद्धा माझ्या मते पाहिले होते. आणि आता गोलंदाजी करताना जर पाहिलं तर एक चौकार जरी खर्च झाला असला तर मात्र ज्या फलंदाजानं चौकार घेतला त्याला माघारी पाठवण्याची, माघारी धाडण्याची ताकद सुद्धा तो दाखवतोय, तो म्हणजेच गोलंदाज किरण. बॅट्समन मैदानामध्ये एंटर करेल मिस्टर दुर्गेश चोरगे. ओहो, आणि थोडीशी मात्र दिशा आहेत चेडू पाहायला मिळेल, थोडं लेगस्टिक सोडून चेडू बाहेर निघून गेला, अवांतर चेडू मिळेल, धाव मात्र एक्स्ट्रा स्वरूपाची मिळेल. पण जेव्हा जेव्हा गोलंदाज खराब गोलंदाजी करतो, दिशाहीन गोलंदाजी करतो, तेव्हा फलंदाजांना राईट्स असतात, गोलंदाजाला पॅनलाइज करतात. तेच पॅनल्टी याला मिळाली की चेडू पुन्हा एकदा डिलिव्हर करावा लागेल. एक डाव एक्स्ट्रा स्वरूपाची, यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन टोलवण्याचा प्रयत्न केला नक्कीच, आणि चेडू मात्र जातोय डीप लॉंग ऑफला, बारीक डीप लॉंग ऑफला जाईल चेडू. 1 बाउन्स, मिळतील 4 धावा या ठिकाणी, 24 धावा येत आहेत, 24 रन्स. पहा अगदी चौकार गेल्यानंतर अगदी मैदानाच्या चारही बाजूने गायडन्स दिलं जातंय की क्षेत्ररक्षकाने कोणत्या दिशेला उभं राहायचं आहे, अगदी ते पूर्णपणे गायडन्स दिले जाते. आणि अगदी प्रत्येक टीममध्ये असा एक प्लेअर असतो की चौकार गेला, कुठली घटना घडली की त्याचा आवाज मात्र बराच लाऊड असतो, आणि तोच हा खेळाडू आपण पाहतोय. ओ, आणि इथे झेल होईल का, ते झेल होतोय आणि दुर्गेशला माघारी परतावं लागतील. पहिल्याच बॉलवर चौकार खेळला होता, मग तो दुसरा चेंडू रीड करता आला नाही, दुसऱ्या चेंडूला माझं टायमिंग प्रॉपर करता आलं नाही, अगदी चेंडू बॅटच्या अगदी वरच्या बाजूला स्पर्श झाला, चेंडूला दिशा उंची मिळाली आणि सरळ मात्र 30 या क्षेत्राच्या आतमध्ये हा झेल घेतला गेला आणि दुर्गेश चोरगेला मात्र माघारी परतावं लागतंय. आपण नाणेफेक आपण जर पाहिलं तर दोन संघादरम्यान वीर हनुमान जय हनुमान वरेकरवाडी आणि त्याचबरोबर वीर हनुमान माटेकरवाडी या दोन संघादरम्यान टॉस केला गेला, टॉस मात्र जिंकला तो वीर हनुमान माटेकरवाडी या संघाने टॉस जिंकलाय. त्यांचा निर्णय क्षेत्ररक्षण स्वीकारला म्हणजे नक्कीच तो सामना सुद्धा आपल्याला एक चांगली लढत खऱ्या अर्थाने पाहायला मिळेल आणि त्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहतो, ज्यांचा आवाज ऐकण्यासाठी अगदी खऱ्या अर्थाने प्रत्येक क्रिकेट रसिक आतुरलेला असतो, आसुसलेला असतो, त्यांचे शब्द त्यांच्या मुखातून असं बाहेर पडतात जणू काय त्यांच्या मुखातून मध बाहेर येते, मधुरवाणी अगदी ज्यांची म्हणून ओळखली जाते ते म्हणजेच किरण बस्कर सर. त्यांचा आवाज नक्कीच आपल्याला ऐकायला मिळेल. सो आम्ही सुद्धा एक्सायटेड आहोत. यस, या ठिकाणी व्हाईट बॉल आणि त्याचबरोबर डिक्लेअर स्वरूपाचे धाव, 2 धावा या ठिकाणी मिळतील. 2 धावांनी धावफलक मात्र पोहोचेल 26 या अंकावरती, 26 रन्स. पहिला फलंदाज बाद झाला जिथे स्वप्नील, त्यानंतर मात्र दुर्गेश बाद झाला आणि आता मात्र संपत आणि त्याचबरोबर निलेश हे 2 फलंदाजी करताना पाहायला मिळतो. आणि याच दरम्यान आम्ही अगदी फलंदाजाचा नामोच्चार करतोय तोपर्यंत मात्र या ठिकाणी आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय. आलेल्या चौकारण्याची धावा मात्र पोहोचत आहेत त्या 30 धावा धावफलकावरती. आणि तर म्हणजेच 2 षटकाच्या समाप्तीनंतर 30 धावा धावफलकावरती आहेत. आणि आता मात्र आपण जर पाहिलं तर येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी केवळ 15 धावांची गरज असेल. प्रत्येकी 15ची सरासरी या ठिकाणी राखली जाते. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं विकासने गोलंदाजी केली ती त्याला सुद्धा तब्बल 15 धावा कुठल्या. त्यानंतर मात्र किरणला सुद्धा आपण असं वाटलं होतं की किरणने पहिल्या चेंडूवर चौकार दिला, नंतर विकेट घेतला, त्यानंतर असं वाटलं होतं कुठेतरी कमबॅक केला जाईल किरणकडून. मात्र किरणला सुद्धा शेवटच्या चेंडू सुद्धा पुन्हा एकदा किरणवरती आक्रमण चढवलं आणि तब्बल 15 धावा त्याच्या गोलंदाजीवर सुद्धा घेतल्या. तर 30 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 12 चेंडू 15 धावांची गरज. चला स्पीडअप करा. गोलंदाज गोलंदाज दादा सो याला आपण पाहतोय.
तर पहिला बॉल डॉट, पहिलं चेंडू डॉट. मात्र येणाऱ्या 5 चेंडू मध्ये काय होईल? ओहो, झेल होता, झेल घेणं गरजेचं होतं. यदा कदाचित या मॅच मधला, या सामन्यामधला टर्निंग पॉइंट ठरू शकला असता हा झेल. मात्र झेल ड्रॉप झाला, फलंदाजाला जीवनदान मिळालं आणि त्याचबरोबर 2 धावा. म्हणजे यालाच म्हणतात तेलही गेलं तुपही गेलं, हाती राहिलं दुपाटनं. झेलही गेला, 2 धावाही गेल्या आणि तब्बल फलंदाजाला जीवनदान देखील मिळालं. म्हणजे पहा, तुम्हाला 3 लॉस या तुम्हाला ड्रॉप झालेल्या झेलमधून तुम्हाला मिळाले. अगदी आडव्या पट्ट्याने या ठिकाणी खेळला जातोय. स्क्वेअर लेगला 1 धाव गेले, मिसफील्ड. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, काय इथे फलंदाज अगदी चित्त्याच्या वेगाने या धावा घेतल्या जातात. एकेर दुहेरी धावेचं महत्व माहिती आहे या खेळाडूंना. मात्र त्यापेक्षाही दोन्ही फलंदाजाचं कॉलिंग खूप महत्वाचं बनावं लागेल. या दोन्ही फलंदाजामध्ये मित्रांनो पहा, कॉलिंग असेल, कोऑर्डिनेशन किंवा कॉम्बिनेशन, हे तीनही गोष्टी या 2 फलंदाजामध्ये खूप चांगलं आपल्याला पाहायला मिळते. धाव घ्यायचे, यस धाव घ्यायची नाही, नो, आणि थोडं कन्फ्युजन आहे तिथे. वेट, हे कॉलिंग होते, हे होणं गरजेचं असतं. आणि आयुष्यामध्ये मित्रांनो सुद्धा तसंच असतं. तुम्हाला योग्य वेळी योग्य निर्णय हे तुम्हाला घ्यावे लागतात. तुमचा एक निर्णय चुकला तर तुम्हाला बरंचसं नुकसान सहन करावं लागतं. आणि क्रिकेटमध्ये सुद्धा तसं आहे. तुमचं कॉलिंग खराब झालं, तुमचा निर्णय चुकला, तुमचा कॉल चुकला, तर मात्र त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागते. तुमचा खेळाडूला तुमच्या चुकीमुळे माघारी परतावं लागतं. या ठिकाणी 1 धाव घेतली गेली, कार्पेट लाईन शूट आपण पाहिलं, रोखला गेला. 1 धाव मिळाली, धावा फालकावरती येतात त्या 34 धावा. इथून अजूनही 11 धावांची गरज. ओहो, इथे अगदी यष्टांच्या वरून चेंडू निघून जातोय. फलंदाजाचा निर्णय चुकतो यावेळेस आणि डॉट चेंडू येतोय. कमबॅक करतोय फलंदाज, गोलंदाज दादासो. आतापर्यंत 4 चेंडू आहेत आणि 4 चेंडू मध्ये केवळ 5 चेंडू आणि केवळ 4च धावा खर्च केलेत. 5 चेंडू केवळ 4 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील. आणि डिपीट विकेटला अंकुश याला आपण पाहतोय. बॅकअप प्रॉपर पाहायला मिळालं नाही. 1 धाव मात्र मिळाली आणि एका धावेने धावफलक पोहोचतो 35 या अंकावरती. जिथे 12 चेंडू 15 धावांची मित्रांनो गरज होती, केवळ 5 धावा खऱ्या अर्थाने खर्च केला. आणि या कमबॅकिंग ओव्हरची खऱ्या अर्थाने षटकाची गरज होती, ती म्हणजेच भोरगेवाडी या संघाला ते षटक दादासो यांच्या माध्यमातून आलं. केवळ 5 धावा खर्च झाल्या. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी आता मात्र 10 धावांची गरज. चला स्पीडअप करा प्लीज, जास्त वेळ खर्च करू नका. तर स्लॉग ओव्हरचं षटक, डेथ ओव्हरचं षटक अगदी खऱ्या अर्थाने आपण म्हणतो. आणि बऱ्याच वेळाने स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर जर म्हटलं मित्रांनो तर आजही आपल्याला आठवते ते म्हणजेच चेन्नई सुपर किंग या संघाकडून आपण बऱ्याच वेळा आपण पाहिलं तर तर 7 चेंडू आणि 10 धावांची गरज. हो, इथे अगदी बॅटला चेंडू इनसाइड एज, आतली कडा आणि चेंडू मात्र सरळ आदळ यष्टांवरती. विकेटचं पतन, फलंदाज बाद. 6 चेंडू 10 धावा. थोडंसं आता मात्र कठीण होऊ शकतं. चला न्यू बॅट्समन जरा घाई करा प्लीज, जरा लवकर या. सहा चेंडू आणि 10 धावांची गरज. मित्रांनो, डेथ ओव्हर आपण बघाशी उल्लेख केला होता. डेथ ओव्हर कसं असावं, स्लॉग ओव्हर कसं असावं, शेवटचं षटक कसं असावं, तर डोळ्यासमोर आणा T20 वर्ल्ड कप. आणि तिथे मात्र हार्दिक पांड्याने हाताळलेलं शेवटचं षटक, काय जबरदस्त त्या षटकामध्ये आपण कमबॅक केला आणि तिथून मात्र सामन्याला कलाटणी मिळाली. आणि इथे मात्र आपण पाहतोय तर ओहो, चेंडूला उंची मिळते. अंकुश निर्णय चुकतोय की काय? आणि यस, इथे खराब क्षेत्ररक्षण. अगदी अंकुशला एकतर झेल घेणं गरजेचं होतं
किंवा वन बाउन्स तिथेच चेंडूला रोखायचं होतं, मात्र चेंडूची वाट पाहत राहिला. चेंडूने दिशा बदलली आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. 4 धावा आल्या आणि 4 धावा धावफलक मात्र पोहोचते 39 धावा. इथून मात्र येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. व्हाईट बॉल पा हे होतं जेव्हा क्षेत्ररक्षक गोलंदाजाला साथ देत नाही तेव्हा गोलंदाजाचा कॉन्फिडन्स ढासळतो आणि ढासळला कॉन्फिडन्सने जर गोलंदाजी झाली तर मात्र अशा प्रकारचे चुकीचे चेंडू डिलिव्हर होतात. व्हाईट बॉल अतिरिक्त धाव 4 चेंडू 5 धावांची गरज. अगदी जॉर्क लेनचा चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाजाने आपल्या बात्यातील सर्वोत्कृष्ट चेंडू या ठिकाणी डिलिव्हर केला. आपला बेस्ट चेंडू या ठिकाणी डिलिव्हर केला. डॉट चेंडू आलाय. येणारे 3 चेंडू आणि 5 धावांची गरज इथून अजूनही आहे. 3 चेंडू 5 धावा. यावेळेस लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक आहे. हा चेल होणं गरजेचं आहे. यावेळेस चेल घेतला जातोय. चेल गॅदर केला जातोय आणि हादरा बसतोय आणखीन एक ओम साई गलबेवाडी संघाला जिथे 6 चेंडू. तर त्याचबरोबर मी विनंती करेन आमचे मान्यवर या ठिकाणी विनोदजी मोरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर विनोदजी मोरे आपलं सर्वप्रथम या गोलमोहर चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि साहेबांना विनंती असेल की साहेब आपण मंचावरती यावं आणि या स्पर्धेवर म्हणजे क्रीडा व्यासपीठावर आपण या स्पर्धेचा आनंद घ्या. तर आपण उल्लेख केला होता मित्रांनो की 6 चेंडू 10 धावांची गरज होती. तदनंतर मात्र आपण जर पाहिलं विकेटचं पतन 5 चेंडू 10 धावा. तदनंतर चौकार आला. तदनंतर मात्र 4 चेंडू 6 धावा. तदनंतर मात्र वाईट बॉल. तदनंतर मात्र 4 चेंडू 5 धावा. तदनंतर डॉट बॉल. तदनंतर मात्र आपण यावेळेस विकेटचं पतन पाहायला मिळालं. आणि आता मात्र आपण जर पाहिलं तर 5 धावांची अजूनही गरज आहे. ऑफ साइडला अगदी कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण कमालीचं आहे. यावेळेस चुका टाळल्या जात आहेत आणि विजयाच्या दिशेने घोडदौड केली जाते. दोन्ही संघ संघर्ष करतायत. मी म्हटलं होतं की पहिली विजयाची माळ कुठल्या संघाच्या गाळामध्ये मिळेल, पहिला विजयाचा श्री गणेश कुठला संघ या ठिकाणी मिळवेल. तर आता मात्र दोन्ही संघामध्येची चुरस पाहायला मिळते आणि गुलमोहर चषक 2025चा पहिलाच सामना काय दर्जेदार पाहायला मिळतोय. अगदी आमच्या प्रेक्षकांची मन जिंकणारा हा सामना पाहायला मिळतोय. कधी सामना आपण पाहतो बोरगीवाडी संघाकडे, कधी सामना गलमेवाडी संघाकडे पाहायला मिळतोय. क्रिकेटला का रंग बदलणारा सगळ्या मित्रांनो म्हटलं जातं तर त्याचं जिवंत उदाहरण हा सामना आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 30 धावा आल्या आणि आता मात्र आपण पाहिलं तर 10 धावांसाठी हा संघ संघर्ष करताना पाहायला मिळतोय. अजूनही आपण जर पाहिलं तर चेंडू या षटकातील शिल्लक आहेत ते म्हणजेच शेवटचा 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. म्हणजे इथून षटकार हा आलाच पाहिजे. व्हाईट बॉल अतिरिक्त धाव. जर मागील चेंडूवर चौकार जरी आला असता तरी आपण जर पाहिलं तर मात्र गलमेवाडी संघ विजयी झाला नसता. मात्र आता आणखी एक संधी निर्माण करून दिली गोलंदाजाने या ओमसाई गलमेवाडी संघाला. जर इथून चौकार जरी आला तर मात्र आता विजयी होऊ शकतो ओमसाई गलमेवाडी संघ. तर 1 चेंडू 4 धावांची गरज. स्पीडअप करायचं प्लीज. तर 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. मी प्रेक्षक वर्गाला विनंती करेन एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या सामन्याकरता. पहिलाच सामना काय कमालीचा पाहायला मिळतोय. अपेक्षा नव्हती की एवढा अगदी अटीतटीचा सामना होईल. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जाईल. मात्र दोन्ही संघाची मी म्हटलं होतं मित्रांनो सुरुवातीलाच की दोन्ही संघ समतुल्य आहेत. दोन्ही संघाकडे बॅटिंग लाईन जबरदस्त आहे. दोन्ही संघाकडे गोलंदाजी पॉवर जबरदस्त आहे आणि तेच येस 2 धावा आहेत का मागच्या चेंडूवर. तो वाईड गेला तेव्हा येस वाईड +1 सर 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. आता
आणखीन एक अवांतर चेंडू, आणखीन एक एक्स्ट्रा डाव, 2 धावा मिळाल्या आणि आता मात्र एक चेंडू एक धाव. याला म्हणतात मित्रांनो गरिबी आटा गेला, याला म्हणतात दैव देतं कर्म नेतं. खऱ्या अर्थाने एक चेंडू 5 धाव कधीच रोखता आल्या असता, मात्र इथे येस आधीच कर्जबाजारी आणि त्यात उसना शेजारी येस आमचे पहा सिस्टम ऑपरेटर आम्हाला उखाणा सांगतायत. हा ही म्हण आम्हाला सांगता आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात. एस किरण सरांचा हा सुप्रसिद्ध डायलॉग आहे. यावेळेस लॉफ केला, चेल होणार नाहीये आणि पहिला विजय या ठिकाणी साकार करतोय टीम ओम साई गलमेवाडी. कॉंग्रॅच्युलेशन ओम साई गलमेवाडी टीम. मात्र तेवढंच कौतुक करेल आम्ही बोरगेवाडी संघाचं सुद्धा. खूप जबरदस्त लढत तुम्ही दिलीत, खूप चांगला खेळ तुम्ही दाखवला. नक्कीच शेवटच्या क्षणी चुका झाल्या, या चुका तुम्हाला बरंच काय शिकवून जातील, पुढच्या स्पर्धेकरता तुम्हाला तयार करतील. मात्र इथून तुम्हाला या स्पर्धेला मात्र रामराम टोकावा लागेल, या स्पर्धेतून मात्र तुम्हाला निरोप घ्यावा लागेल आणि पुन्हा एकदा आम्ही तुमचा आभार व्यक्त करतो. खूप चांगला खेळ तुम्ही दाखवलात. चला त्वरित आपण पुढच्या सामन्याला सुरुवात करणार आहोत. पुढील सामना पाहायला मिळेल वीर हनुमान वरेकरवाडी विपक्ष जय हनुमान माटेकरवाडी. या दोन्ही दिग्गज संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. आणि मी म्हटलं होतं की जसं मात्र सामना सुरुवात येईल तसं मात्र पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती येतील ज्यांचा आवाज ऐकण्यासाठी अगदी प्रेक्षकच नव्हे तर आमच्यासारखे समालोचक सुद्धा आतुर असतात. किरण मस्कर सर यांचा आपण आवाज ऐकणार आहोत. त्याचबरोबर आजच्या दिवसामध्ये आदर्श सूर्यवंशी याचा सुद्धा आपला गोड आवाज ऐकायला मिळेल, ज्याच्या गोड वाणीतून आपण उद्घाटन सोहळा सुद्धा ऐकलात पाहिलात. त्याच आदर्श सूर्यवंशी याचा सुद्धा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल.